नमस्कार फ्रेंड्स, मी सीमा देसाई नायर आणि कोचिंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। NLP इन मराठीचा सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे व्यक्तिमत्व विकास म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट। आणि व्यक्तिमत्व विकास आणि प्रवास ह्यांचा किती घनिष्ठ संबंध आहे थोडक्यात जाणून घेऊया। मी महाराष्ट्रात इनफॅक्ट मुंबईत मोठी झाले, तिकडे शिकले, इनफॅक्ट तिकडेच मी जन्मलेच होते। पण आता जेव्हा मी कोचीनमध्ये प्रवास केला आणि इकडे वेगवेगळ्या व्यक्तींना त्यांची भेटले, त्यांची संस्कृती जाणून घेतली, तिकडची खाद्य संस्कृती जाणून घेतली, इकडचे उद्योगधंदे जाणून घेतले, इकडचे सण जाणून घेतले, इकडचा पर्यटन व्यवसाय जाणून घेतला, तेव्हा बऱ्याचशा लोकांबरोबर माझं बोलणं झालं, भेटणं झालं आणि त्यांच्यातनं त्यांच्या संस्कृतीला समजण्याचं मला भाग्य लाभलं। एवढंच सांगता येईल मित्रांनो की आपण आपल्या स्वतःच्या संस्कृतीमध्ये इतकं बांधून गेलेलो असतो, तेही चांगलंच आहे म्हणा, पण जेव्हा आपल्याला स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा व्यक्तिमत्वामध्ये एक ॲडिशनल काहीतरी हवं असेल किंवा एक धारदार पैलू ॲड करायचा असेल तर जरूर वेगवेगळ्या दुसऱ्या संस्कृतींना भेट द्या, त्या एक्सेप्ट करा, त्या एक्नॉलेज करा आणि नक्कीच अप्रिशिएट करा। जेव्हा आपण हे सगळं करतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व हे चारी बाजूंनी भरायला सुरुवात करते। लवकरच भेटूया NLP इन मराठीमध्ये पुढच्या टॉपिकमध्ये। नमस्कार।